मला जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय। काय बोलायचं होतं? नेत्राचा मृत्यू। नेत्राचा मृत्यू? नेत्रा मृत्यूच्या दारात उभी आहे। नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण नेत्राला जो संकेत आला होता तो तिच्या मृत्यूचा नव्हता, तो बाबांच्या मृत्यूचा होता। आणि आम्हाला असं वाटलं की तिच्यावरचं संकट टळलंय। मला एक बुवा भेटले होते। बुवा? हो, हे बुवा मला लहानपणीही भेटले होते। हे तेच बुवा नाहीत ना जे मलाही भेटले होते? असतीलही, पण ते नेत्राला ओळखतात आणि त्यांनीच मला नेत्राच्या मृत्यूबद्दल सांगितलं। तुम्हाला हे बुवा कुठे भेटले? अहो, मागे मी आणि अद्वैत त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते सापडले नाहीत। काय म्हणाले काय ते बुवा? ते म्हणाले नेत्राचा मृत्यूयोग अटळ आहे। त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या कुठल्याही स्त्रीने सांसारिक आणि शारीरिक सुख उपभोगणं पातक आहे। ज्याप्रमाणे मनोरमाला त्याची शिक्षा मिळाली तशीच ती नेत्रालाही मिळेल। आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यू। जेवली? त्यांना औषधं घ्यायची होती ना, म्हणून मगाशीच जेवल्या त्या। हो, आधी नाही नाहीच म्हणत होत्या, मग नंतर व्यवस्थित जेवल्या। आणि खरं सांगू का, खूप दिवसांनी आई आज व्यवस्थित जेवल्या। मीच समजवलं आईना, म्हटलं तुम्ही खाणं पिणं सोडलं म्हणून बाबा परत येणार आहेत का? नाही येणार ना, तुम्हालाच त्रास होणार त्याचा, आणि तुम्हाला त्रास झालेला आम्हाला नाही चालणार। तुम्ही आधार आहात आमचा, म्हणून जेवल्या असतील। नेत्र, इथे ये। काय झालं बाबा? तू बस। काय? नेत्रा, ऐक माझं, आज तुझ्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत। बस बाबा, आज तुझा मान आहे, बस ऐक माझा। बस।
हा प्लॅन यशस्वी झाला तर 4 दिवसाच्या आत नेत्राची तिरडी घराबाहेर पडेल. हे 4 दिवस नेत्राच्या आयुष्यातले शेवटचे 4 दिवस असायला हवेत. मला माझ्या घराच्या भिंतीवर 3रा फोटो लावायचा आहे. तो नेत्राचा असेल आणि तो मी लावेन. तिचा मृत्यू अटळ आहे. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलींच्या नशिबात शारीरिक आणि सांसारिक सुख नसतं. काट्यानेच काटा काढायचा. तुझं ध्येय होतं म्हाताऱ्याला मारणं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत केली. माझं ध्येय आहे नेत्राला संपवणं. रुपालीने प्लॅन तर बनवलाय, पण तो प्लॅन ती मला सांगणार नाही, कारण तिचं माझ्यावर संशय आहे. रुपालीला थांबवणं अवघड आहे, पण अशक्य नाही. पण मला कळणार कसं रुपाली काय करणार आहे? बुवा म्हणाले त्याप्रमाणे नेत्राला मृत्यूयोग आहे, पण त्यावर काहीतरी उपाय सुद्धा आहे. काय उपाय असेल? देवी आई, तुझा ग्रंथ मला ह्या घरात घेऊन आला आणि मला माझ्या आईचा गुन्हेगार सापडला. तसंच मला आता नेत्राच्या मृत्यूयोगावर उपाय शोधण्याचाही मार्ग दाखव. आई, काहीतरी सांग, काहीतरी मार्ग दाखव. ग्रंथ? या बसा. नाही, नको मला. आई नको असं करूस. काहीतरी खाऊन घे, बरं वाटेल तुला. नाही, खरंच नको आहे मला. माझं जरा डोकं दुखतंय. मला चहा करून देशील? चहा खोलीतच घेऊन ये. हो तयार आहे, मी लगेच आणून देते. तुम्ही बसा ना बाबा, मी वाढते. नेत्रा, तू पण बस आमच्या बरोबर. हो, तुम्ही खाऊन घ्या ना, मी पण बसतेच. अद्वैत, साईट ऑफिसला मीटिंग आहे, लक्षात आहे? बाबा, मी आज नाही येत ऑफिसला. काय रे, काय झालं? नाही, काही नाही, मी थांबतो घरीच. काही टेन्शन आहे का? साहेब, तुम्ही नका माझी काळजी करू. तुम्ही जा ना ऑफिसला, मी घेईन स्वतःची काळजी. आणि इंद्राणी आत्या काय म्हणाल्या लक्षात आहे ना तुमच्या? तुम्ही कशाबद्दल बोलताय? बाबा, इंद्राणी आत्यांनी आपल्याला जे सांगितलं ते सगळं मी अद्वैत साहेबांना सांगितलंय, म्हणून त्यांना माझी काळजी वाटते. पण साहेब, खरंच मी स्वतःची काळजी घेईन. तुम्ही नका एवढी काळजी करू. तुम्ही जा ऑफिसला. आणि साहेब, ही गोष्ट घरात बाकी कोणाला कळू देऊ नका. आत्ताच आजोबा गेलेत, सगळे कसे बसे सावरतायत. त्यात जर हे सगळ्यांना कळलं ना तर आणखीन अडचण होईल म्हणून. आणि तुम्ही नका काळजी करू, मी एकटी कुठेही जाणार नाही. काय झालं आधी? मी काय म्हणतो अद्वैत, पण पटकन तयार होऊन येऊ, मग नाश्ता करूया. आपल्याला महत्वाची मीटिंग आहे ना. पण बाबा, तुम्ही आधी थोडं खाऊन तरी घ्या. अगं, तू वाढवून ठेव, आम्ही आलोच. आणि तू सुद्धा आमच्या बरोबर नाश्ता करायचास. काय झालं? बरं वाटत नाहीये का अजून? नाही, बरी आहे.
पण मग चेहरा का असा झालाय? डोळे भरले, थकल्यासारखी दिसतेस. झोप झाली नाहीये. आज रात्री शांत झोप लागेल तुला. म्हणजे ओळख ओळख माझ्या मनातली ओळख. वरदान आहे ना तुला, तुझी शक्ती माझ्यावर चालते. मनातलं ओळखता येतं की नाही माझ्या? ओळख. तू सांग. सांग. आई पण आली होती ना आपल्या बरोबर नाश्ता करायला? हो, पण नंतर कुठे गेल्या काय माहित. तू सुरू कर ना, बघत काय बसलीयस? हो, काही नाही, तुझी अस्वस्थता कळलीये मला. तुझी मानसिक स्थिती सुद्धा कळते. म्हणून नेत्राला संपवण्याचं प्रेशर तुझ्यावर नाही टाकणार आहे. म्हणजे तू नेत्राचा डाव मी संपवलाय. तिच्या नाश्त्यामध्ये विष घातलं. विष हे मला पोटात गेलं सुद्धा. म्हणजे इंद्राणीला मारायचं होतं म्हाताऱ्याला. तिला सूड घ्यायचा होता त्याचा. सूड. मी सांगते सगळं नंतर सांगते. आत्ता राहू देत. हा फोन ठेव तुझ्याकडे. नेत्राला किंवा इंद्राणीला कधीही संपवायला लागू शकतं आपल्याला. मी सांगेन तेव्हा मी सांगेन तसं करायचं. हा, आणि औषधं घे बाळा व्यवस्थित रोज. बरा हो लवकर. बरं हो. बरं असं कसं बरं होणार? कंबोडेमध्ये प्लेगची साथ आली आहे. तिकडचे सगळे उंदीर ना इथे माझ्या घरी पळून आलेत. इथे लपले गेले असत. हा, तू पण ना सांभाळून राहत आई. त्याचा एखादा उंदीरून तुला गुदगुलं करत आणि तुला ना प्लेग होईल. पण ती औषध घे. ताई, मला झटका आल्यानंतर मी असं काहीतरी बरळतो ना. गेल्या 24 तासात मला झटका आलेलाच नाहीये. मी औषधच घेतलेलं नाहीये तरी सुद्धा मी एकदम नॉर्मल आहे. मी पूर्ण बरा झालोय ताई. खरंच बरा हो प्लीज. हा कर बरा हो. मी एकटी पडले. तुझी मदत लागेल मला. प्लीज बरा हो. मी फोन करेल तेव्हा फोन घे. आणि प्लीज सावध राहा. कुणी पोहोचू शकतं तुझ्यापर्यंत. येते. एवढा कसला विचार करतोस? नाही, काही नाही. सकाळी जे काही घडलं त्याचाच विचार करतोस ना तू? बाबा, काय होतं ते सगळं? इंद्राणी अत्यांचा नेमका कसला गैरसमज झाला होता? आणि गैरसमज असा कसा असू शकतो? बाबा, मला नाही पटत. काही केलं तर ही गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाही. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजावण्याचा, पण मला नाही पटत आहे. अद्वैत, तुला कसं पटवून देऊ? असं झालंय ना, कधी एकदा तुला सांगतोय की हे सगळं रुपालीमुळे होत आहे. बाबा, इंद्राणी अत्यांनी नेत्राला सेफ ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. पण खरं सांगू, माझं मन अजूनही तयार नाही होत आहे. मी समजू शकतो. इंद्राणी जे काही करून बसले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. एक्झॅक्टली. मी तुला तेच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू नेत्रावरती विश्वास ठेव. सगळं व्यवस्थित होईल. झाला पळ काढून? पळतेच माझ्यापासून. समोरच येत नाहीयेस माझ्या सकाळपासून. घाबरलीस? काही बोलायचं नाही तुला याबद्दल? काय बोल आणि कशासाठी? सत्य जाणून घेण्यासाठी मी तुला हे जे काही केलंस ते करायची गरज नव्हती. मी तसंही सगळं सांगणार होते तुला, पण आता तुला सगळंच कळलंय. सगळं कळलंय. पण
तुला काय वाटलं मी घाबरेन? रुपाली मात्रे नाव आहे माझं. अशी कित्येक संकट आली, त्यांचा चोळामोळा करून फेकून दिली मी. मग आता काय, नेत्राला हाताशी धरून माझ्या विरोधात डाव टाकणार? कशी ग तू अशी? मला वाटलं होतं देवभोळी माणसं प्रामाणिक असतात, स्वतः दिलेले शब्द पाळतात, ज्यांनी उपकार केलेत त्यांच्याशी कृतज्ञतेने वागतात. पण तू तर कृतज्ञ निघालीस ग. माझाच डाव माझ्यावर पलटवायला निघालीस. देवभोळी माणसं प्रामाणिक असतात हे अगदी बरोबर आहे तुझं, पण म्हणून आम्ही दोघी मिळून तुझं भांडं वगैरे फोडू असं वाटत असेल तुला तर तो तुझा गैरसमज. आणि तसं करायचं असतं ना तर कधीच केलं असतं, इतके दिवस नसते थांबले. आणि तुझं सत्य सगळ्यांसमोर यावं म्हणून मला देवी आईने या घरात आणलं नाही. माझा उद्देश वेगळा आहे, जो तुला माहिती आहे. मग काय झाला ना उद्देश साध्य? चचला म्हातारा, पोचला वरती, सेटल पण झाला असेल की आता काही नवीन उद्देश दिलाय देवीने? नेत्राचं रक्षण करणं. मला वाटतं तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ जर पुन्हा आपल्या जागी गेला तर तुझ्या बाबतीत काही अनर्थ घडणार नाही. इंद्राणी, तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाहीये मला. ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याविषयी मला बोलायचं नाही. सध्या आपल्याला फक्त नेत्राच्या मी आबांना सगळं सांगितलंय. नेत्राच्या मृत्यू योगावरचा उपाय ग्रंथात शोधायचा प्रयत्न केला मी, पण मला उपाय सापडला नाही. तो ग्रंथच उपाय असू शकतो. कदाचित तो ग्रंथ आपण पुन्हा देवळामध्ये नेऊन ठेवला तर नेत्रावरचं संकट टळेल. पण तो ग्रंथ देवळामध्ये मानाने सन्मानाने नेऊन ठेवायला हवा. तो ग्रंथ देवळामध्ये कसा नेऊन ठेवायचा याचा अभ्यास मी केलेला आहे. पौर्णिमेच्या तिन्ही सांजेला त्या ग्रंथाचं पूजन करायचं, ग्रंथाच्या प्रत्येक पानाला हळद कुंकू व्हायचं आणि शरणागत दीनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा. ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ वाचलाय त्यांनी या ग्रंथाचं पूजन करायचं आणि तो मंत्र म्हणायचा. मला विश्वास आहे नक्कीच यातून काहीतरी चांगलं घडेल. चांगलंच घडायला हवं. पण आबा, पौर्णिमा तर उद्याच आहे ना? हो, पौर्णिमा उद्याच आहे आणि उद्याच तुमचं सुतकही सुटतंय. तेव्हा काही झालं तरी उद्याच्या उद्या हा विधी पार पडायला हवा. पण हा विधी घरात करता येणार नाही. नेत्रा, तुझ्या आजोबांनी उपाय सांगितलाय, सोल्युशन दिलंय, म्हणजे ते बरोबरच असणार. आणि इट्स लॉजिकल ऑल्सो. म्हणजे ग्रंथ देवळात नेऊन ठेवला तर त्याचा उपयोग होईलच. मला असं वाटतं की हा ग्रंथ वेळेत देवळात पोहोचणं महत्वाचं आहे. हो बाबा, अद्वैत साहेब, तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. पण आता हे उद्याच होईल ना सगळं? हो, उद्याच ग्रंथाची पूजा झाली की संध्याकाळी देवळात निघावं लागेल.
तुम्ही दोघं फ्रेश होऊन घेता का? मी जेवायला वाढते. ठीक आहे. तू साईट इंजिनियर आहेस. या छोट्या छोट्या गोष्टींच्या अप्रुव्हलसाठी नाही थांबायचं. तू कॉल घ्यायला हवेत. येस, करेक्ट. हो, उद्या किंवा परवा येईन मी कोथरूडच्या साईटवर. हो, ओके, बाय. काय झालं बाबा? एव्हाना नेत्रा आणि इंद्राणी निघाले असतील ना? हो, वेळ तर झाली आहे. मला असं वाटतं अद्वैत, तू आत्ता स्वतःला कुठल्याही कामात अडकून घेऊ नकोस. आपण स्टँड बाय वरती राहूया. या दोघींना काही मदत लागली आपण लगेच जाऊया. ओके. तसही आई आहेस घरी. अगदीच घरी कोणाची मदत लागली तर आई करेल मदत. आई मदत करेल म्हणजे? तू काही सांगितलंस का रुपालीला? बाबा, मी आईला सांगितलंय सगळं. अरे तू काय केलंस हे सगळं? नेत्रा, इकडे ये. काय झालं? अगं, जरा चहा ठेव माझ्यासाठी. मी बाहेर जायला निघाले. तुम्हीच करून घेता का? इंद्राणी मॅडम, बाहेर निघालात का कुठे? काम आहे माझं. आत्या, मी सुद्धा बाहेरच जायला निघाले होते. मला जरा चौकात सोडता का? हो. रुपाली, झालं. आत्ताच तडमडायचं होतं म्हातारीला. अगं, सुतक संपलंय ना आता, तर आपण देवळात जाऊया. तू ये माझ्या बरोबर. संध्याकाळची आरती पण मिळेल आपल्याला. मला बाहेर जायचंय जरा. कुठे निघालीस आत्ता? माझी मैत्रीण आहे ना, तिचा बर्थडे आहे आज. मी जाते आणि पटकन येते, मग जाऊ आपण. मग असं कर ना, मला देवळात सोड आणि मग तू जा. नको, तुम्ही एकट्या कशाला जाते आई? मी पटकन जाते, तिला विश करते आणि निघते लगेच. येते मग जाऊया आपण. म्हणजे कसं देवळात जरा निवांत बसताही येईल. आले पटकन आले. आई माफ कर, चुकून कोऱ्या पानाला हळद कुंकू लागलं. आई, हे वर्तुळ कधी पूर्ण होणार? रुपालीबाई साहेब आजही इथे आहेत. अद्वैत साहेबांना त्यांचं खरं रूप केव्हा आणि कसं कळणार? आई, तू सोबतीला असूनही मी एवढी हतबल काय? हे
स्वर्गासारखं घर, सोन्यासारखी माणसं, यांना त्यांचं खरं सुख कधी मिळणार? काहीतरी मार्ग दाखव आई, काहीतरी मार्ग दाखव. हा काय चमत्कार आहे? पंचपीठिका ज्ञान वसे ठाई ठाई, हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेना, जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपीठिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट, परी नदी प्राण भरे. तेची कार्य पंचपीठी दिशा दर्शकाचा करे.
एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान, मिळे उद्दिष्ट साधका, मिळे पंचपिटिका. ज्ञान वसे ठाई ठाई, हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेना, जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट, परी नदी प्राण भरे. त्याची कार्य पंचपेटी दिशा दर्शकाचा करे. एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान, मिळे उद्दिष्ट साधका, मिळे ध्येयाचीही जाण. कलियुगे महायुद्ध दुष्ट शक्तीशी कराया. युह रचियले देवी पंचपिटिकाची पाया. शोध घेण्यास गाठावे विस विस गाव. देवी प्रगटली तेथ, निधला विरोचका घाव. शिशु पडियले जेथ, तेथ जीवन मिळेना. दृढ पातेही साधेसे, तेथ तग धरियेना. ऐसी मरुभूमी शोध, तेथ मिळे आद्य पेटी. तीच देई दिशा, येत शेष चार भेटी. पण त्या श्लोकात स्पष्ट लिहिलंय, संच पंचपिटिकेचा आधी उघडो निवासावा. ग्रंथ तेव्हाची देवीच्या पायी पुन्हा द्यावा. पंचपिटिका. आत्या, आबांचा फोन आहे. स्पीकरवर ठेव. हा बा, बोला. नेत्रा, निघालात का तुम्ही? कुठपर्यंत पोहोचलात? आणि हे बघ, देवळाच्या मागच्या बाजून ये. गावकऱ्यांच्या नजरेला तुम्ही दोघेही पडता कामा नये. नेत्रा, काय झालंय? तू बोलत का नाहीयेस? मला सांग, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? त्या ग्रंथाची पूजा केलीस का तू? मी सांगितलेला मंत्र म्हणून हळद कुंकू वाहिलंस का ग्रंथाला? आबा, मी अजून निघालो नाही आहोत. काय नेत्रा, अगं मुहूर्त टाळला तर फार मोठा अनर्थ होईल ग. ग्रंथ योग्य वेळी योग्य जागी जायलाच हवा. नेत्रा, आज गावकीची सभा आहे, त्यामुळे देवळाकडे कुणीही फिरकणार नाही. आणि या संधीचा वापर करून आपण तो ग्रंथ देवी आईच्या चरणी अर्पण करूया. काही झालं तरी ही संधी वाया जाता कामा नाही. लक्षात येते ना तुझ्या? आबा, मामा, मी इंद्राणी बोलतेय. इंद्राणी, काय झालंय? तुम्ही का नाही निघालात? मामा, आज ग्रंथ देवळात ठेवता येणार नाही. म्हणजे? तो ग्रंथ काही दिवस आमच्याकडेच राहू दे. पण का? बरं, मला सांगा की तुम्ही
पंचपिटिका हा शब्द कधी ऐकलायत? पंचपीठिका? आधी काय झालं, अशी इथे का उभी असतो? तुझीच वाट बघतेय मी आधी. किती उशीर झाला तुला यायला. नेत्रा आली होती म्हणून उशीर झाला का? हो. काय झालंय नक्की? काही नाही. चल. ग्रंथ कुठे? रुपालीबाई साहेबांनी जर विचारलं तर त्यांना सांगा की ग्रंथ आम्ही देवळात नेऊन ठेवलाय. आई, ग्रंथ नेत्रा ठेवून आली वावशीला त्रिनयना देवीच्या मंदिरात. ग्रंथ वावोशीला ठेवून आली नेत्रा मंदिरात? हो. खोटं बोलतोयस आधी माझ्याशी. कळतंय मला तू माझ्याशी खोटं बोलतोयस. संध्याकाळी निघाली ती घरातनं आणि ती त्या 2-3 तासात बाबूशीला गेली, ग्रंथ ठेवला आणि परत आली. काय चाललंय तुझं आधी? मला सांग ना नक्की काय घडलंय. प्लीज सांग मला. आणि मी कशासाठी विचारते हे जरा समजून घे. काळजीपोटीच विचारते मी. नेत्राला त्या मृत्यूच्या संकटातून वाचवायचंय ना म्हणून विचारते. तुम्ही जसे सगळे तुमच्या परीने प्रयत्न करताय ना तसा मी सुद्धा माझ्या परीने प्रयत्न करतेय ना. मी तुला म्हटलं होतं की मी निर्जळी उपवास करते तर तू नाही म्हणालास आणि आता सगळं लपवून ठेवताय माझ्यापासून. मला प्लीज सांग, नाहीतर मी कशी मदत करू तिला. तुला नेत्राने सांगितलं का? मला सांगू नकोस. नाही म्हणजे सांगितलं असेल तर तिने माझ्या काळजीपोटीच सांगितलं असेल. माहितीये मला माझी काळजी वाटते म्हणून ती बोलली असणार, पण मला पण तिची काळजी वाटते ना आधी. म्हणून विचारते मी तुला. सांग ना मला काय नक्की झालंय. आला तुम्ही? हो. तुम्ही फ्रेश होऊन घ्या ना, मी कॉफी देते तुम्हाला. चला. कारीगर आर्किटेक्टशी बोलून घे. हो, ते फायनल डिझाईन देणार होते. हे कामाचं माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. उद्या फाईल माझ्या टेबलवरती असायला हवी. नाही काही नाही होणार मला. नाकातून साधं रक्तच तर आलंय. ही रुपाली मात्र कोणालाही घाबरत नाही. त्या त्रिनयना देवीला तर नाहीच नाही. सगळ्यांना पुरून उरेन मी, सगळ्यांना. तेजस थांब. तेजस सांभाळ. नाही तेजस नाही. तेजस तेजस प्लीज ऐक माझं. तेजस काय झालंय? काय नाही तेजस चल इथून. फाल्गुनीला हात लावायची हिंमत कशी झाली का तुझी? तेजस काय झालं मला सांगशील का? काहीतरी विचार, तुला ऐकायला येत नाही. काय विचारलं मी? फाल्गुनीला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? काय झालंय फाल्गुनी असं का म्हणतोय? काय त्याच्याशी का बोलतेस? तुझ्याशी कोण बोलते? मी ना. मी बोलतो ना तुझ्याशी. मग माझ्याशी बोल ना. तू अगदी शांत हो. हा काय केलंय? फाल्गुनीला धक्का मारून पाडलाय तिने. मुद्दाम करते ही बाई सगळं. व्हॉट नॉनसेन्स तेजस. आईने काही केलेलं नाही. विचार फाल्गुनीला. फाल्गुनी तू तरी सांग ना तेजसला. ऐक अद्वैत, तुला याबद्दल काही माहित नाहीये. तू जरा बाजू. तेजस मला माहिती आहे सगळं. फाल्गुनी पडली तेव्हा मी आणि नेत्रा होतो ती. तुम्ही आधी शांत व्हा. शांत व्हा. फाल्गुनीला जर त्रास होत असेल ना तर मी नाही बसणार शांत. अरे पण आई का त्रास देईल फाल्गुनीला? ते तिला विचार ना. तिने त्यांना त्रास. मी नाही केलंय काही आधी. हो, मला माहिती आहे. खोटं बोलू नको. तेजस, खोटं बोलते ती. तेजस, enough. तर एक शब्द ऐकून घेणार नाहीये मी आईबद्दल. इनफ. नको ऐकूस मग. कोणाला जबरदस्ती नाही केली आहे. या व्यक्तीला जाब विचारल्याशिवाय मी इथून नाही जाणार. तेजस, भाऊजी 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 प्लीज थांबा. आता हे सगळं आता नको. मी हवं तर हात जोडतो तुमचा. तुला तर माहिती नाही ही बाई काय करते ते. भाऊजी मी पाया पडते तुमच्या, पण आता हे सगळं नको. तुम्ही बाहेर चला.
त्रिनयना देवी आईचं मंदिर फक्त बाबोशीत आहे. त्या व्यतिरिक्त असं देवी आईचं मंदिर असं मी तरी कुठे ऐकलं नाहीये. पण मग हे विस गाव कदाचित आबांना माहीत असेल. हा आबांना माहीत असू शकतं. मी त्यांना विचारू. विचारून बघ. ठीक आहे, मी उद्या सकाळीच त्यांना फोन करते. बरं आत्या, आता जाऊन झोपा तुम्ही. मी सुद्धा झोपते. आपण सकाळी बोलू. मी थांब, पण एक गोष्ट आहे अजून. मगाशी रुपाली माझ्या खोलीत आली होती. तिने हा कागद पाहिला. कागद पाहिलं म्हणजे त्यांनी हे सगळं? नाही नाही नाही, तिने वाचलं काहीच नाही. त्याआधीच मी कागद काढून घेतला. पण त्याच वेळी तिच्या नाकातून रक्त आलं. काय? वरदान नसलेल्या ज्यांनी ज्यांनी तो ग्रंथ वाचलाय किंवा हाताळलाय त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झाली. रुपालीबाई साहेबांचा पहिला नवरा अनिल म्हात्रे, माझी धाकटी बहीण हेमा, यांना तर जीव गमवावा लागला. पण रुपालीबाई साहेबांनी ग्रंथ चोरायला लावला. मला नेहमी प्रश्न पडतो की त्यांना काहीच कसं नाही झालं. हे खूप मोठं गूढ आहे. आणि कदाचित हे पंचपेटिका, हे विस गाव, या सगळ्यातच रुपालीबाई साहेबांचे गूढ कळणार आहे. बहुत. बोल. काल जे झालं त्याबद्दल सॉरी. म्हणजे मी एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं. सॉरी. इट्स ओके. म्हणजे सॉरी कशाला म्हणतोस? आई आपल्या मुलांच्या चुका पोटात घेतेच. म्हणजे वाईट वाटलं मला, पण मनातून काढून टाकलंय मी. तूही तुझ्या डोक्यातून काढून टाक सगळं. आणि सॉरी म्हणायचंच असेल ना तर आधीला म्हण. कारण त्याला खूप त्रास झालाय. खूप मनाला लावून घेतलंय त्याने. प्लीज त्याला सॉरी म्हण. अद्वैत, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तेजस प्लीज पुन्हा असं नको करूस. मला एक कॉल करायचा आहे. मी आलोच. मित्र बरोबर होतं तुझं. हॅलो. काय? ओके ठीक आहे, मी पोहोचतोय थोड्या वेळात तिथे. हा. काय झालं? आई, तळेगावच्या साईट ऑफिसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मी आलोच. खूप नुकसान झालं का बाबा? सगळं ठीक आहे ना? मित्र, तू का आलीस इथे? आणि एकटी का आलीस? मला काळजी वाटत होती म्हणून मी. मित्र, पण आम्ही इथे असताना तू यायची काय गरज आहे? आणि तू एकटी घराबाहेर का पडलीस? तुला मी सांगितलं होतं ना एकटीने बाहेर जायचं नाही कुठे म्हणून. यायचं होतं तर कोणाला तरी बरोबर घेऊन यायचं. इंद्राणी आत्यानं बरोबर घेऊन यायचं. एकटी का बाहेर पडलीस? पण सॉरी साहेब, मला राहवलं नाही म्हणून मी. नेत्रा, दिस इज नॉट डन. मी रिक्वेस्ट करतो तुला नेत्रा, तू अशी एकटीने घराबाहेर नाही पडायचंस प्लीज. अद्वैत ऐक ना, ती म्हणाली ना तिला काळजी वाटत होती म्हणून ती आली आहे. बाबा पण
ती पुन्हा नाही येणार. तू एक काम कर, तू तेजसला फोन कर, त्याला कळव की सगळं अंडर कंट्रोल आहे. जा पटकन. नेत्रा, तू इथेच थांब, कुठेही जायचं नाहीस तू. मी आलोच. बाबा, नक्की कुठे लागली आग? आपण ग्रंथ ठेवला होता त्या खोलीत. आणि ग्रंथ मला माफ कर. माझं चुकलं. मी ग्रंथ इथे ठेवायलाच नको होता. माझं चुकलं. नेत्रा, आता महत्वाचं काय आहे? हा ग्रंथ व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. आणि मला सांग, हा ग्रंथ तू कुठे ठेवणार होतीस? आपण घरी ठेवू शकत नाही, कारण घरी रुपाली डोळ्यात तेल घालून बसलेली असते. पण आता हा ग्रंथ तू नेत्रा, अद्वैतला कळता कामा नये आपण हा ग्रंथ साईट ऑफिसमध्ये ठेवला होता. तू एक काम कर, हा ग्रंथ घेऊन सरळ निघून जा घरी. मी बघतो अद्वैतला काय सांगायचं ते. निघ तू. खरंच तू एवढं गिल्टी वाटून घेऊ नकोस. नेत्रा, तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतलायस. हत्या असं सततचं खोटं बोलणं ना मला खूप अपराधी वाटतंय. माझ्याच मनाला पटत नाहीये हे सगळं. मग आणखीन काय ऑप्शन होता तुझ्याकडे? खरं सांगते, तू योग्य निर्णय घेतलास. हे बघ, ग्रंथ आपल्या सान्निध्यात नसेल तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे आपण ज्या वास्तूत असू तिथेच ग्रंथ असायला हवा. आणि आता अद्वैत सुद्धा भीतीपोटी रुपालीला ग्रंथाजवळ जाऊ देणार नाही. तुला कळतंय का तू काय केलंस ते? एका दगडात 2 पक्षी मारलेस तू. जरी मला नाही वाटत रुपालीबाई साहेब इतक्या सहजासहज शांत बसतील. आणि त्या एकट्या नाही आहेत ना, बंटी मामा आहेत त्यांच्यासोबत. बंटी मामा भरल्या घरातून आजोबांना उचलून घेऊन गेले होते. मी सांगते तुम्हाला, रुपालीबाई साहेब शांत नाही बसणार. आधी ते अद्वैत साहेबांचा वापर करायचा. नाही 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 ताई, नाही, प्लीज प्लीज नाही. तू हवं तर ना मला पहिल्या मजल्यावरनं उडी मारायला सांग, धावत्या ट्रेन बरोबर धावायला सांग, वाघाच्या गुहेत जाऊन बसायला सांग, मी सगळं करायला तयार आहे. पण तो ग्रंथ नको. जाम डेंजर प्रकरण आहे ताई ते. तुम्हाला मदत नाही करणार आहेस? ताई, आता तुला कळते की
त्या म्हाताऱ्याला पोत्यात भरून घेऊन गेलो की नाही इतके लहान फरफट त्याला. मी नाही म्हणतो ते ग्रंथ नको ग. जीव जातो त्यांनी, जीव घेतो तो ग्रंथ. माझा जीव गेला तर चालणार आहे? ताई असं नाही. काय बोलतोयस तू? ग्रंथ हवाय. इंद्राणीवर विश्वास ठेवून सगळं केलं मी, पण ती नेत्राची आत्या निघाली. दोघी मिळून माझ्या विरोधात डाव रचतायत आता, आणि तेही ग्रंथाच्या आधारे. काय ते पंचपेटिका का काय असा काहीतरी शब्द आहे तो. ते पाय ते ती आणून देऊ का? पण तो ग्रंथ नको. तुला अर्थ माहितीये? अर्थ माहितीये का शब्दाचा? आणि ते सगळं त्या ग्रंथाशी संबंधितच आहे. करणार आहेस? हो का? मग अजिबात नको नको. बंटी मी सांगते ते ऐक. ह्या आत्या आणि भाची मिळून ना माझ्या विरोधात कट रचतायत. आता नेत्रा यात सामील आहे म्हणजे ती माझं सत्य सगळ्यांसमोर आणणार. त्यासाठीच सगळा खटाटोप आहे. कळतंय का तुला? पण मग आता ऐकून घे, मी काय सांगते ते ऐकून घे. आतापर्यंत नेत्राने माझं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय, बऱ्याच वेळा केलाय, पण तोंडघाशी पडली की नाही ती. पण ह्या वेळेला हे सगळं वेगळं आहे. ते दोघी मिळून जे करतायत ना ते काहीतरी गूढ आहे, आणि ते कुठल्या दिशेला जाणार आहे हे शोधायला हवंय आधी बंटी. कर काहीतरी. पावरटाचा फोन आहे पाहिजे. बोल आधी. आई सॉरी, मगाशी ग्रंथ ठेवून मला लगेच निघायचं होतं, त्यामुळे गडबडीत बोलता नाही आलं नीट. काय आता काय बोलू मी? आई अगं नेत्राला काळजी वाटते तुझी, म्हणून ग्रंथ तुझ्यापासून लांब ठेवायचं होतं तिला. पण म्हणून खोटं बोलायचं का आधी? एक दुसरा काही ऑप्शन नव्हता ग. आधी मला नेत्राची जास्तच काळजी वाटायला लागली. मला नीट जरा सांगशील का? माझा जीव कासावीस व्हायला लागलाय. आई आई हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. हे सगळं काय चाललंय ते मलाही कळत नाहीये नीट. पण आता नेत्राबरोबर इंद्राणी आत्या सुद्धा आहेत, त्यामुळे आता घाबरायचं काहीही कारण नाहीये. तू ही टेन्शन नको घेऊ सोबत. काहीशे वर्षांपूर्वी वावोशीचं नाव 20 वेसच होतं. त्यावेळी आपल्या गावच्या वेशी 20 गावांना जोडलेल्या होत्या असं म्हणतात. नंतर अपभ्रंशामुळे 20 वेसचं वावोशी झालं. हो, त्यांनी सांगितलं मला. आपल्याच वावोशी गावात या 5 पेट्या दडलेल्या आहेत आबा. अनेक कोडी सोडवून, अनेक गूढ गोष्टी उकलून आपल्याला त्या पेट्या शोधाव्या लागणार. आणि त्यासाठी मी आणि इंद्राणी आत्या वावोशीला येणार आहोत. पण नेत्रा हे सगळं कसं करायचं? गावात शोधाशोध करायची म्हणजे गावकऱ्यांना संशय येणार. त्यांना काय सांगायचं आपण? आबा, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाहीये. कदाचित इंद्राणी आत्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. आपल्याला खूपच सावध राहावं लागेल नेत्रा. ग्रंथाबद्दल पुसटशी कल्पना जरी आली ना गावकऱ्यांना, तरी खूप मोठा अनर्थ होईल ग. माझ्यासोबत तुमचंही जगणं कठीण होऊन जाईल. ग्रंथ चोरीला गेला तेव्हा गावकरी किती चिडले होते तुला चांगलं माहितीये. आधी मला खरंच खूप काळजी वाटते. का करतोयस तू असं? काय झालंय? आधी मला नेत्राची खरंच खूप काळजी वाटते. मला तो ग्रंथ दे ना. आई एकदा दे, पण प्लीज दे. आई अजिबात नाही. मी तुला काय सांगितलं? तू त्या ग्रंथाला हात सुद्धा लावायचा नाहीयेस. असं काय करतोस रे? नेत्राच्या जीवाला धोका आहे. मी काय करू? मी हात जोडते तुझ्यासमोर. प्लीज दे मला तो ग्रंथ. प्लीज स्टॉप इट, प्लीज. असं नको करू साथी. एकदा दे. मी पटकन त्यात बघते नेत्राच्या जीवावरचा धोका कसा टाळता येईल लिहिलंय का. मी ते शोधते आणि लगेच आणून देते. आई तुला नाही माहिती त्या ग्रंथाला हात लावल्यावर त्याचे काय परिणाम होतील. माझं काय व्हायचं ते होऊ देत, पण नेत्राला त्रास झालेला नाही चालणार मला. आधी तिच्या जीवाला धोका आहे म्हणून दे तुम्हाला. प्लीज ऐक माझं, प्लीज. आई तू पण ऐक माझं.
बापरे, अनबिलिव्हेबल आहे सगळं, अविश्वसनीय. नेत्रा, तुम्ही जाताय वावोशीला, तुम्ही तुमचं कामही पूर्ण कराल. रुपाली, रुपाली तुमच्या मागे तिथेही आली तर? पण रुपाली बाईसाहेबांना हे माहितीच नाहीये की आम्ही वावोशीला जाणार आहोत. त्यांना आता फक्त एवढंच माहितीये की ग्रंथात असं काहीतरी आहे ज्यामुळे माझ्यावरचा मृत्यूयोग टळू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी त्या ग्रंथ चोरायचा प्रयत्न करणार. ती अधोक्षची मदत घेईल. नाही, यावेळेला रुपालीच काय, रुपालीचा बाप सुद्धा कोणालाच घरात घुसवू शकणार नाही. मी ते होऊ देणार नाही. अधोक्षची मानसिक अवस्था नीट नाहीये. त्याने गेल्या वेळेस जे काही केलं ते त्या मानसिक अवस्थेत केलंय. त्या अवस्थेमुळेच तो ती रिस्क घेऊ शकला. पण रुपालीचा भरोसा नाही काही. ती काहीही करू शकते. अधोक्षज नाही तर इतर कुणाचीही मदत ती घेऊ शकते. आवाज रूम मधूनच येतो. कोण आहे? कोण आहे? अद्वैत, हा कसला आवाज आहे? आणि आतमध्ये कोण आहे? आई तर नसेल. आई ग्रंथ काढते का? आई, आई साहेब, बाईसाहेब, आई, आई दारू घर. बाईसाहेब दार उघडा. रुपाली, रुपाली, मित्र, हा ग्रंथ तुला नक्की आमच्याच वॉर्डरोब मध्ये ठेवायचा. शुअर आहेस तू? हो बाबा. पण मला एक कळत नाही की तुला रुपालीच्याच रूम मध्ये का ठेवायचा ग्रंथ. रिस्क आहे. म्हणजे आपण जवळजवळ शिकाराला शिकार तोंडाशी आणून देतोय. बाबा, रुपाली बाईसाहेब जीवाचं रान करून हा ग्रंथ घरभर शोधतील, पण त्या स्वतःच्याच खोलीत नाही शोधणार. आणि मला तेच हवंय. यानेच हा ग्रंथ सुरक्षित राहील.
ग्रंथ कुठे आहे आई? नव्हताच त्याच्यात ग्रंथ. नेत्रा, ग्रंथ? ग्रंथ सुरक्षित ठिकाणी आहे. मला वाटलंच होतं की रुपालीबाई सर माझ्या काळजीपोटी ग्रंथ मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. म्हणून मी आधीच ग्रंथ सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवला. रुपाली तू असं का केलंस? हे मला मान्य आहे, तुला नेत्राची काळजी वाटते, मी समजू शकतो. थँक्यू. पण जर का तू ग्रंथाला हात लावला असतास आणि तुला काही झालं असतं तर आम्ही कोणाकडे पाहिलं असतं? मी तुला हात जोडून विनंती करतो, पुन्हा असं करू नकोस. आधी मी नेत्राच्या काळजीपोटीच करत होते रे. ग्रंथ शोधायची जबाबदारी माझी, ते मी करेनच. ही बाकी सगळी मदत आहे ना, ती मला लागेल तुझी, प्लीज. नेत्रा आणि इंद्राणी काहीतरी मोठं करणार आहेत, काहीतरी रहस्य आहे. कुठेतरी जाणार आहेत त्या कुठे जात आहेत? वाबोशीला जात आहेत की आणखी कुठे जात आहेत मला नाही माहिती. काहीतरी गूढ आहे बंटी, जे तुला शोधायचंय. पंचपेटिका या संदर्भातच आहे काहीतरी. पंचपेटिका काय प्रकरण आहे नवीन? माहित नाही रे बंटी, पण नक्कीच ग्रंथाशी संबंधित आहे ते. हे बघ बंटी, नेत्राला वाचवण्यासाठी आटापिटा चाललाय ना सगळ्यांचा, पण मी ते नाही होऊ देणार. त्याकरता मी वेषांतर कशाला करायला पाहिजे? असंच जाईन ना त्यांच्या मागे. अरे नाही, इंद्राणीला माहितीये तू आहेस ते. तिने सांगितलं असेल सगळ्यांना. अडकशील उगाचच. मी सांगते ते ऐक. हे जे कपडे दिलेत ना ते घालून जा. मित्र आणि इंद्राणीच्या मागे जा. त्या काय करतात, कुठे जातात ते सगळं बघ आणि मला सांग. इंद्राणी, तुम्हाला काही मदत लागली, गरज लागली मला लगेच फोन करा. आत्या, नेत्रा खूप हट्टी आहे, पण तुम्ही जाताय तिच्या बरोबर. तिथे काही रिस्क वाटली ना तर लगेच परत फिरा. नेत्राचं ऐकत नका बसू तुम्ही. साहेब, नका काळजी करू, काही नाही होणार. नेत्रा, तुम्ही कशासाठी चालला आहात, कुठे चालला आहात मला माहिती नाहीये आणि मी विचारणार सुद्धा नाहीये. पण तुम्ही ज्या कामासाठी चालला आहात ते काम किती रिस्की आहे हे मला माहिती आहे. आपल्या लग्नात सगळ्यांनीच अनुभवलंय ते. फक्त तुम्ही दोघी नाही म्हणताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर येत नाही आहोत. पण तिथे काही प्रॉब्लेम आला तर फोन करा, आम्ही लगेच निघतो येतो. आणि नेत्रा, इंद्राणी आत्यांना सोडून तू एकटीने कुठेही जायचं नाहीयेस. प्रॉमिस कर मला. नाही जाणार. नेत्रा, डबा. डबा? माझ्याकडून बाकी काही मदत नाही होऊ शकत, पण हा जेवणाचा डबा घ्या. जेवून घ्या. घाई गडबडीत उपाशी राहू नका. वेळेवर जेवा. काकू, तुम्ही कुठे जाताय, कोणत्या कामासाठी जाताय मला काहीच माहित नाहीये, पण मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्ही ज्या कामासाठी जाताय त्याच्यात तुम्हाला यश मिळू दे. थँक्यू. निघायचं? बाबा, नमस्कार करता. काळजी. काकू, अगं
काळजी घे. येते. नेत्रा, मी वाट पाहतोय, लक्षात ठेव. येते. काय झालं? आत्या, आपण एकत्र निघालोय, आपण दोघेही घरात नाही आहोत म्हटल्यावर रुपालीबाई साहेबांना संशय आला असेल ना? अर्थातच. काय झालं? काय माहित काय झालंय, मी बघते. पाण्याची बॉटल देते साथी. हो दे. ठीक आहे.
सगळीकडे शोधून झाला ग्रंथ, सगळीकडे शोधला पण सापडतच नाही. मित्राने सहज ग्रंथ हाताला लागणार नाही अशा जागी ग्रंथ ठेवलाय. नक्कीच ठेवला असणार. हवा, आम्हाला सांगा ती जागा कुठे आहे. जंगलात, पण तिथे कुणीही जात नाही. आपणही जायचं नाहीये. त्यात हे कावळे जणू काही विघ्नाचा संकेत देत आहेत. कावळे नुसताच आवाज येतो, दिसत एक पण नाही कावळा. पण जावं तर लागेल ना. का हट्ट करताय तुम्ही दोघी? हवं तर देवी आईची इच्छा असं समजा. हो आबा, आबा आम्हाला ती जागा दाखवा. चला.